नमस्कार मंडळी, गरुड जेप कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या कथेचे नाव वृद्धाश्रम, तिच्या मनावर एक घाव. काळजी घे तुझी, असं म्हणून त्याने आईला वृद्धाश्रमात सोडून त्याने गाडी फिरवली. त्याला जाताना खूप हलकं हलकं वाटत होतं. जरा निवांतपणा त्याच्या जगण्यात आला होता. आता बायकोच्या रोजच्या कटकटीपासून तो मुक्त झाला होता. त्याच विचाराने तो सुखावला. घरात पाऊल पडताच त्याला त्याच्या लहानपणीचा आईचा त्याचा फोटो बघून तो जरा अस्वस्थ झाला. आपण काय करून बसलो या विचाराने तो खजील झाला. बाबांच्या माघारी आपण आईशी किती चुकीचं वागलो याची त्याला लाज वाटली. बाबा आपल्या विश्वासावर आईला सोडून गेले. आपण आईला असे दिवस दाखवले याची त्याला खूप स्वतःची लाज वाटत होती. मनात असंख्य विचारांनी त्याच्या डोक्यात गोंधळ माजवला. त्याने त्या विचारातून बाहेर पडण्याकरता त्याने TV चालू केला, पण नियती वेगळंच काहीतरी दाखवत होती. समोर आईवर व्याख्यान एक तरुण देत होता. तो मन लावून ते व्याख्यान ऐकू लागला. तुम्ही कितीही यशस्वी व्हा, पण आई वडील नसतील तर तुम्ही मिळवलेल्या यशाला काही किंमत नाही. त्याच्या वृद्धपणात त्यांची आधाराची काठी आपल्याला होईला आलं ना तर तुमच्यासारखं पुण्यवान कोणी नाही. पण तुम्ही त्यांना भीक मागायला सोडता, कचऱ्या कुंडीत त्यांना जमा करून त्यांना घराचा भार समजता. पण हे विसरता की याच खांद्यावर तुम्ही लहानाचा मोठे झाला आहात. कोण्या एका काळी ते तुमची सावली होऊन पाठीशी उभे राहिले होते. समाज सुशिक्षित झाला, पण संस्कृती ढळली. शील, समाज, नम्रता या गोष्टींचा ऱ्हास होत चाललाय. 4 मुलांना आई आनंदाने सांभाळत होती, पण तीच मुलं आई वडिलांना सांभाळण्यासाठी वाटणी करतात. झुकलेल्या खांद्यांचं आज ओझं का होते? अनिकेतच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने TV बंद केला. त्या तरुणाच्या एक एक शब्दाने अनिकेतचं काळीच कापत होतं. अनिकेतचा मुलगा राघव लॅपटॉप घेऊन आला आणि म्हणाला, बाबा तुम्ही बालपणी माझ्यासारखाच दिसत होता ना? हे बघा ना, आजीने तुमचे किती व्हिडिओ तुमच्या बालपणाचे जपून ठेवलेत. अनिकेतने पाहिले तर त्याचे रांगताना, चालताना, त्याच्या बाललीला असे खूप सुंदर व्हिडिओ त्याच्या आईने जपून ठेवले होते. बघता बघता तो म्हणाला, आजी कुठे बाबा? मला तिलाही हे व्हिडिओ दाखवायचे आहेत. आईला विचारलं तर ती पण नाही सांगत. आजी कुठं आहे? कुठे गेली? सांगा ना बाबा, तिची मला खूप आठवण येते. अनिकेत शांत बसला. काय उत्तर द्यावं त्या निरागस जीवाला त्यालाही कळालं नाही. तो तिथून बाहेर आला. त्यानं उत्तर द्यायचं टाळलं. मन अस्वस्थ झाल्याने तो बाहेर आला. येताना कुठे निघालात असं त्याच्या बायकोने स्वातीने विचारलं, तर त्याने काही न बोलता बाहेर निघून गेला. खिशातून एक सिगारेट काढून ओढू लागला. त्याला आईने जपून ठेवलेले व्हिडिओ आठवू लागले. किती प्रेमाने तिने जीवापड जपलं होतं. आपण तिला नरक यातना दिल्या याचं त्याला खूप दुःख होत होतं. बायकोमुळे खूप मोठं चुकीचं पाऊल उचललं आपण, पण ही चूक सुधारायची. आपण सिगारेट टाकून दिली आणि तो तावातावाने घरी आला. कपाट उघडून बॅग भरू लागला. अहो हे काय करताय? कुठे चालला तुम्ही? स्वाती म्हणाली. मी कुठे जात नाही, तुला हे घर सोडून जावं लागेल, तुझ्या घरी. हे बघ स्वाती, माझ्या आईने खूप कष्ट सोसलेत, या वयातही भोगते. तुला या घरात राहायचं असेल तर तुला आईला सांभाळावंच लागल, नाहीतर गेलीस तरी चालेल. मी तुला साथ देत आलो, तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुला हो म्हणत आलो, पण इथून पुढे तसं होणार नाही. हे बघ, मी आईला आणायला चाललोय. यापुढे मला घरात भांडण नको आहेत. तुला वाटत असेल तर पुढे तुझ्या मुलाने सुनेने तुला सांभाळावं तर तूही आत्तापासूनच चांगली वाग, कारण कर्म तसं फळ मिळतं, तेही इथंच भोगावं लागतं. तसा विचार करूनच निर्णय घे, असं म्हणून त्याने आईला आणायला वृद्धाश्रमाकडे गाडी फिरवली. सासूच्या आज घरी येण्याकडे ती डोळे लावून बसली होती. तिने सासूला ओवाळण्यासाठी ताट बनवून ठेवलं होतं. कदाचित तिलाही जाणीव झाली होती, कर्म तसं फळ. पुढे आपल्याही बाबतीत असे होऊ नये म्हणून ती चांगली सून बनण्याचा प्रयत्न करत होती. आयुष्यात तुम्ही जसं वागता तसंच फळ मिळतं. त्यामुळे कोणीही कसाही वागू देत,
आपला माणुसकी धर्म सोडू नका. शेवटी माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच सत्य आहे. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.